नाशिकमधून एक खळबळजनक प्रकार समोर आलाय। नाशिकमध्ये एका उच्च शिक्षित विवाहितेला सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण करून तिला बळजबरीने विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप माहेरच्यांकडून करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसारच एप्रिल 2025 मध्ये महिमाचा मॉन्टी राजदेव याच्या सोबत प्रेमविवाह झालेला होता। मात्र हा प्रेमविवाह सासरच्यांच्या पचनी पडला नाही। गेल्या 8 महिन्यांपासून सासू सासरे आणि दिराकडून तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता असा आरोप या महिलेच्या आईवडिलांनी केलेला आहे। सासरच्या छळाचा कळस म्हणजे महिमावरती चोरीचा खोटा आक्षेप घेऊन तिच्या चक्क बेडरूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते असा खळबळजनक दावा तिच्या आईने केलाय। कौटुंबिक वादानंतर तिला घरी बोलावून मारहाण करण्यात आली आणि विषारी औषध पाजलं गेलं। धक्कादायक बाब म्हणजे पतीने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आणि तिथून तो फरार झालाय। सध्या महिमाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। प्रेमविवाहानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीवर अशी वेळ आल्यानं नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।